हाय चर्च, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या भक्तीस सुरुवात करूया. मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि डळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. आमेन. आपण प्रार्थना करूया. सैन्यांचं सैन्य, प्रभूंचा प्रभू, आकाश आणि पृथ्वी याचं उत्पन्न करणारा, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो देवबाप्पा. हे देवबाप्पा, आजचा सुंदरसा दिवस तू आम्हाला दाखवला, त्यासाठी धन्यवाद देतो देवबाप्पा. देवबाप्पा, या वर्षाचा 8 महिने तू आम्हाला नीट प्रकारे सुखरूप सांभाळला, त्यासाठी धन्यवाद देतो देवबाप्पा. हा नवीन महिना आम्ही तुझ्या हाती सोपतो देवबाप्पा. तुझ्या इच्छेनुसार देवबाप्पा हा महिना जाऊ दे देवबाप्पा. देवबाप्पा, आमचे सर्व काम, आमचे सर्व प्लॅन्स आम्ही तुझ्या हाती सोपतो देवबाप्पा. देवबाप्पा, तू आम्हाला गाईड कर देवबाप्पा. तुझ्या मार्गावर आम्ही चालू असो, तू कार्य कर देवबाप्पा. देवबाप्पा, ही ऑनलाईन चर्च जे वर्शिप लोक बघत आहे देवबाप्पा, त्या सगळ्यांना तू आशीर्वादित कर देवबाप्पा. त्यांच्या लाईफमधले हर एक बंधन तोडून टाक देवबाप्पा. हर एक द्वार उघड देवबाप्पा. तू येशूच्या नावात ही प्रार्थना मागतो देवबाप्पा. देवबाप्पा, सगळ्यांना चांगलं आरोग्य दे देवबाप्पा, ही माझी प्रार्थना आहे देवबाप्पा. इथून पुढची वेळ मी तुझ्या हाती सोपतो देवबाप्पा. मान, महिमा आणि गौरव तुझ्या नावाला आता सर्व काळ असो. येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नावात प्रार्थना मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आता आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 111 गाऊया. पवित्र शास्त्र असे सांगते, एकमेकांमध्ये तट पाडण्याचा अथवा पोकळ डोल मिरविण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लीनतेने एकमेकांना श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा. आणि त्यामुळेच देवाने प्रभू येशूला अत्युच्च केले आणि सर्व नामांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवाच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. ते दुखे भय अनिवार नाहीशी करीते. ते दुखे भय अनिवार नाहीशी करीते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. शांती भरती अत्यंत समाधान. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते.
येशू हा माझा मित्र जाण पाठीमा मेंढपाळ. गुरु उपाध्या दयावान वराजाही ते जा. गुरु उपाध्या दयावान वराजाही ते जा. येशूचे नाम गोड फार दिनाना लागते. हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी. गायीन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. गायीन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. येशूचे नाम गोड फार दिनाना लागते. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. येशूचे नाम गोड फार दिनाना लागते. येशूचे नाम गोड फार दिनाना लागते. येशूचे नाम गोड फार दिनाना लागते. आता आपण प्रेषितांचा मतांगीकार म्हणून आपला विश्वास व्यक्त करूया. सर्व समर्थ देवजो पिता, आकाश व पृथ्वीचा उत्पन्न करता आणि येशू ख्रिस्त आमचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेज पासून जन्मला, ज्याने पंथ पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देवजो पिता त्याच्या उजवीकडे बसला. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा व न्याय कराव्यास तो येणार आहे, त्याच विषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वकालिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याच विषयी मी विश्वास धरितो. आमेन. आता मी पाळक साहेबांना विनंती करतो की त्यांनी मध्यस्थीची प्रार्थना करावी. सर्व समर्थ, सर्वव्यापी, सर्व ज्ञानी आमच्या परमेश्वरा, आम्ही तुला मान, महिमा, गौरव देऊन तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या निरंतर कृपेमध्ये घेऊन जिवंतांच्या भूमीवर जिवंत ठेवून जिवंत परमेश्वरासमोर नतमस्तक होण्याची संधी प्रार्थना आणि सहभागीपणाच्या माध्यमातून तू आम्हा प्रत्येकास प्रदान करतो. याकरिता आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, जे आरोग्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्या प्रत्येकाला तू स्पर्श करावा. तुझं वचन त्यांच्या देहाला आरोग्य आणि हाडांना सत्व करावं. जे विशेष करून कोरोनाने बाधित झाले आहेत किंवा परमेश्वरा ज्यांना आरोग्याची नितांत गरज आहे त्या प्रत्येकाला तुझ्या स्पर्शात, तुझ्या शब्दाच्या सामर्थ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता तू संपूर्ण आरोग्य प्रदान करून शक्ती, सामर्थ्य प्रदान करावं अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो.
तद्वतच परमेश्वरा, प्रत्येकाचा रोजगार तू शाबूत ठेवावा, प्रत्येकाच्या कुटुंबाचा चरितार्थ तू स्वतः चालवावा. तुझा उजवा पराक्रमाचा हात तू सदैव आम्हा प्रत्येकावर ठेवत असताना तू तुझ्या ग्रंथामध्ये परमेश्वरा जे पवित्र वचन देऊन आम्हाला आश्वस्त केलं की तू आम्हाला सोडणार नाही, किंबहुना टाकणार नाही, तर युगाच्या समाप्तीपर्यंत तू आम्हा प्रत्येकाबरोबर आहे. या वचनाचा अनुभव आम्हाला प्रतिदिवशी प्राप्त व्हावा अशी कृपा तू करावी अशी विनंती करतो. मंडळीमध्ये असणाऱ्या प्रत्येक सभासदाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकावरती तुझी निरंतर कृपा असू दे. प्रत्येकाला तुझ्या दृष्टिकक्षेमध्ये ठेव आणि प्रत्येकाला तुझ्या चांगुलपणाचा अनुभव तू प्रदान करत असताना प्रत्येकाचं उपकार स्तवन त्यांची आत्मिक सेवा म्हणून परमेश्वरा ईश्वर मान्य तू करावं अशी विनंती करतो. जे विशेष करून आपला वाढदिवस, विवाह, वर्धापन दिन साजरा करत आहेत त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित करत असताना पवित्र ग्रंथामध्ये असणाऱ्या प्रत्येक आशीर्वादाने त्यांचं जीवन तू परिपूर्ण करावं आणि प्रत्येकाच्या रास्त प्रार्थनेची उत्तरं तुझ्या दातृत्वाच्या स्वभावात केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तू द्यावी अशी विनंती करतो. आमचं देवालय लवकरात लवकर सुरू व्हावं, आम्हाला पवित्र देवालयामध्ये तुझी आराधना करता यावी अशी कृपा तू करावी अशी विनंती करतो. समस्त मानवजातीबरोबर तू राहावं, समस्त मानवजातीला या भयानमय संकटामधून साक्षात प्रभू येशू ख्रिस्तात तू स्वतः मुक्त करावं अशी तुझ्या चरणाजवळ आम्ही नम्रतापूर्वक विनंती करतो. सर्व मान, महिमा, गौरव तुला देऊन सर्व विनंत्या स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात तुला सादर केले आहे. ऐक आणि मान्य कर. आमेन. धन्यवाद पाळकसाहेब प्रार्थनेसाठी. आता आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आपले ऋणास आम्ही ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता मी प्रेज अँड वर्शिपसाठी मास्टर शालम पॉलला विनंती करतो की त्याने लीड करावे. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा इमाम. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा इमाम. तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा. आने वाले कल में भी होगा. उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान. बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान. बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा. तू ही मेरा इमाम. बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा. तू ही मेरी शिफा. बीत कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा. आने वाले कल में भी होगा. उठते हुए उफानों
बेनिशान। बीमारी देख तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका। ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। बीमारी ने तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका। ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। सुंदरशा प्रेझ अँड वर्शिपसाठी शालोम, मी तुझे खूप खूप धन्यवाद देतो. आता मी पाळक साहेबांना विनंती करतो की त्यांनी जो आजचा मन्ना आणला आहे तो आमच्याबरोबर शेअर करावा. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तात प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या मनचिंतनाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आला आहे, संत योहानाला झालेले प्रकटीकरण याचा पहिला अध्याय 12 ते 20 वचनं आपण ऐकू. संत योहानाला झालेले प्रकटीकरण याचा पहिला अध्याय 12 ते 20 वचनं. मजबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक मनुष्य माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस ही पांढऱ्या लोकरीसारखी बर्फासारखी पांढरी होती. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काही भट्टीत असलेल्या जळजळीत सोनपितळासारखे होते आणि त्याची वाटणी मोठ्या जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या मुखात पुढे असलेले तीक्ष्ण दुधारी तलवार होती आणि त्याचे स्वरूप परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते. मी त्याला पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्या पायांशी पडलो. मग त्याने आपला उजवा हात मजवर ठेवून मला म्हटले, भिवू नको. जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा, युगानुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या मजजवळ आहेत. यास्तव जे तू पाहिले, जे आहे व यानंतर जे होणार ते लिहून ठेव. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले आणि सोन्याच्या त्या 7 समया त्यांचे गुज लिहून ठेव. ते 7 तारे हे 7 मंडळांचे देवदूत आहेत आणि त्या 7 समया या 7 मंडळ्या आहेत. वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे संबोधित असो. चिंता आणि ताण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये एन्झायटी आणि स्ट्रेस म्हणतो, याचा प्राचीन काळापासून मानवाशी संबंध आहे. आपण असं म्हणू शकतो की प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत मानवाला चिंता आणि त्रासाने ग्रासलं आहे. हा जो त्रास आहे, हा जो ताण आहे, ह्याच्यावरती जेव्हा आपण अगदी सखोल विचार करतो, मरणानंतर शवाला जे जाळलं जातं त्याला आपण चिता म्हणतो. म्हणजे ज्याच्यावर शव ठेवून जाळलं जातं त्याला चिता म्हणतो. आणि जिवंतपणी त्याला आपण चिंता म्हणतो. आणि ही चिंता जी आहे, हा ताण जो आहे, ह्याच्यामध्ये आपल्यासमोर 2 विकल्प असतात. आता ताण येण्यामागचं कारण काय? एक भीतीची भावना निर्माण होते
त्या भावनेमुळे आपल्याला अस्थिर वाटतं, असुरक्षित वाटतं आणि काय करायला हवं, काय करायला नको ह्याच्यामध्ये आपण चिंतेमध्ये येतो. आणि ती एक विशिष्ट प्रकारची भीतीची भावना जी असते ती आपल्याला एवढी सावध करते की आपल्या विचारांचा वेग वाढतो. आणि विचारांचा वेग वाढल्यामुळे समोर असलेली जी समस्या आहे त्या समस्येला आपण सामोरे जावं का त्या समस्येपासून पलायन करावं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फाईट आणि फ्लाईट म्हणतो. फ्लाईट म्हणजे पलायन करणं आणि फाईट म्हणजे त्या समस्येशी लढणं. तर हे दोन विकल्प आपल्यासमोर असतात आणि ते आपल्याला निवडायचे असतात. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणाले, मी तुम्हाला भित्रेपणाचा नाही तर मी तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिला. म्हणजे समस्या आली तर त्या समस्येला आपण सामोरे जाणं हे क्रमप्राप्त आहे असं परमेश्वराचा ग्रंथ आम्हाला सांगतो. आणि चितेला मेंदूतल्या रसायनाबरोबर अतार्किक असं अशास्त्रीय विचारपद्धती कारणीभूत असते असे हेन्स सॅली यांनी ह्यांच्या संशोधनामध्ये म्हटलं. म्हणजे आपल्याला जेव्हा चिंता येते, जेव्हा आपल्याला स्ट्रेस वाटतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये असे काही बदल घडतात आणि त्या बदलांमुळे आपले जे न्यूरो ट्रान्समिटर्स असतात ते व्यवस्थित कार्य करू शकत नाही. मी अगदी सखोल न जाता अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. आणि ते न्यूरो ट्रान्समीटर जर व्यवस्थित कार्य करत नाही आणि काही रासायनिक आपल्या मेंदूमध्ये जर चढ उतार होत असतील, समतोल बिघडत असेल, तेव्हा आपल्याला विशिष्ट प्रकारच्या भावनांना आपण सामोरे जातो. आता ही जी चिंता आहे आणि हा जो ताण आहे, किंबहुना चिंतेचा परिणाम जो आपल्याला ताणामध्ये जो परिवर्तित होतो किंवा ताणावर होतो, ह्याच्यामुळे आपल्या मनासहित शरीरावरती विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात. आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो, आपल्याला अगदी दम लागल्यासारखं होऊ शकतं आणि साध्या सर्दी खोकल्यापासून काही संशोधक म्हणतात ह्याचा परिणाम थेट कॅन्सरपर्यंत पण हा आपल्याला विकार नेऊ शकतो असं काही संशोधकांचं मत आहे. आता आपल्यामध्ये जी डेफिशियन्सी आहे, जी कमतरता आहे गामा ॲमिनो न्यूरोबायोटिकची, जे हान्स सॅली त्यांच्या संशोधनामध्ये म्हणतात, त्याच्यामुळे रासायनिक काही चढ उतार जेव्हा आपल्या मेंदूमध्ये होतात त्याचे दुष्परिणाम आपल्या क्षमतेवरती होत असतात, ज्याला सोप्या भाषेमध्ये जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर हा शब्दप्रयोग करण्यात आला. आता काही लोक चिंता करण्यामध्ये खूप तरबेज असतात, ते सतत काही ना काही चिंता करत असतात आणि त्यांच्या ह्या चुकीच्या सवयीमुळे त्यांना नको ते शारीरिक व्याधी ते स्वतः आमंत्रित करत असतात. पण याच्यामधून कुठला मनुष्य सहज सुटलाच नाही. आपण जर आधुनिक ताण पाहिला तर अलीकडे ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू झाली आहे. घरातलं उपकरण व्यवस्थित चालेल की नाही, जर चाललं तर आपल्याला व्यवस्थित नेटवर्क मिळणार की नाही, नेटवर्क मिळालं तर मध्येच उपकरण बंद पडणार का नाही, असे विविध प्रकारचे ताण आपण जेव्हा वर्क फ्रॉम होम करत असतो किंवा आपली मुलं जेव्हा ऑनलाईन शिक्षण घेत असतात तेव्हा आपल्याला या ताणांना सामोरं जावं लागतं. ताणाची जर विभागणी केली तर त्याला आपण ॲडजस्टमेंट डिसऑर्डर, ॲक्यूट डिसऑर्डर आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरमध्ये ह्याच्यामध्ये विभागणी होते. जी ॲडजस्टमेंट डिसऑर्डर असते त्याच्यामध्ये मनुष्य ॲडजस्ट होऊ शकतो आणि ह्याची कारणं असतात मृत्यू, आपली नोकरी व्यवसाय गमावणं किंवा आपल्याला बिझनेसमध्ये लॉस होणं. ह्याच्यामध्ये आपण खूप तणावामध्ये जातो, खूप चिंता वाटते, पण आपण त्याच्याशी कोपअप करू शकतो. पण ॲक्यूट स्ट्रेस आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर जे आहे ते कोपअप करायला आपल्याला डॉक्टर्सकडे जावं लागतं. किंबहुना आपल्याला अशा विविध प्रकारच्या ज्या थेरपीज उपलब्ध आहेत त्या आपल्याला प्रॅक्टिस म्हणा किंवा त्या थेरपीज आपल्याला अंमलमध्ये आणाव्या लागतात. आता ॲक्यूट स्ट्रेस किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरचा जेव्हा आपण विचार करतो तर मानवाच्या जीवनामध्ये अशी काही भयानक घटना घडली ज्याच्यामुळे ती व्यक्ती स्वतःला सावरू शकत नाही आणि त्याच्यामधून त्या व्यक्तीला मग डॉक्टरांची गरज निर्माण होते. तो ह्याचा एक परिणाम आहे. आपण एक उदाहरण घेऊ. अमय नावाचा एक मुलगा होता. तो ऑफिसमधून घरी जात होता आणि ऑफिसमधून घरी जात असताना त्याला काही गुंडांनी अडवलं
गुंडांनी अडवल्यामुळे काय झालं, तो काही करू शकला नाही. त्याच्या मस्तकावरती त्यांनी बंदूक धरली, त्याला एका ठिकाणी नेण्यात आलं, बांधण्यात आलं, त्याच्याकडे जे आहे ते त्याच्या काढून घेण्यात आलं आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली. आणि बंदूक त्याच्या मस्तकावर धरल्यामुळे बंदुकीमध्ये गोळी नव्हती, पण ह्या गुंडांनी फक्त दहशत निर्माण केली आणि त्याला तसंच सोडून दिलं. मग तिथून काही वेळानंतर काही जे पास बायस असतात, जे यात्रेकरू असतात, ते तिथून जात असतात आणि जे जाणारी लोक आहेत ते त्याच्याकडे पाहतात आणि ते त्याच्या मदतीला येतात. मदतीला आल्यानंतर हा अमय जेव्हा काही दिवसानंतर त्या डॉक्टरकडे जातो, त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात येतं, तो डिस्चार्ज होतो आणि काही दिवसानंतर त्याला अशा प्रकारचे स्वप्न पडतात की मला कोणीतरी धरतं आहे, कोणीतरी माझ्या जीवावर उठलं आणि तो त्याच्यामधून कोपअप करू शकत नाही. याला आपण ॲक्यूट स्ट्रेस किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने चांगल्या शंभरवण्याचा जो दाखला सांगितला, त्याच्यामध्ये याजक जातो, लेवी जातो, पण ते त्या व्यक्तीच्या मदतीला जात नाही. पण जो शंभरोणी आहे तो त्याला अर्धमेला पाहतो, तो त्याच्या मदतीला जातो. तो ज्या व्यक्तीवर जो अर्धमेला होता त्याला उतार शाळेमध्ये घेतो आणि उतार शाळेच्या मालकाला तो शंभरोणी म्हणतो, ह्याच्या खात्यामध्ये काही असेल ते तू माझ्या खाती मांड. म्हणजे सगळा खर्च तो शंभरोणी करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त मग त्याच्या शिष्यांना म्हणतात, ह्यांच्यापैकी चांगला शेजारी कोण? ते म्हणतात हा शंभरोणी, म्हणून आपण त्याला चांगला शंभरोणी म्हणतो. हा जो प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दाखला दिला होता, हा दाखला चिंता आणि ताण जो व्यक्ती त्याच्यातून जात असतो त्याच्या संदर्भामध्ये होता. आणि चिंता आणि ताण याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा विश्वामधली मोठमोठी आसने जी आहे, आयझॅक न्यूटन म्हणा, ॲब्राहॅम लिंकन म्हणा, खुद्द सिगमंड फ्राईड म्हणा, टेनिसन म्हणा, अँथॉनी हॉपकिन्स म्हणा, मायकल जॅक्सन म्हणा, हे प्रत्येक लोक ह्या विशिष्ट प्रकारच्या भावनेमधून त्यांना जावं लागलं आणि त्यांना कोपअप करून पुन्हा स्वतःला सिद्ध करावं लागलं. पवित्र ग्रंथाकडे जेव्हा आपण पाहतो, आपल्याला असे विविध प्रकारचे ताण आणि चिंतांना जेव्हा सामना करावा लागतो, तेव्हा देवाचा ग्रंथ संत योहान, जो जब्दीचा पुत्र होता, ज्याचं वय तेव्हा 90 वर्षाचं होतं आणि त्याला नेरो आणि डॉमिनिटन राजा ह्यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना प्रॉसिक्युशनचा सामना करावा लागला, जेव्हा त्यांचा धार्मिकतेकरिता छळ होत होता, तेव्हा ह्याला पॅटमॉसच्या बेटावर हद्दपार करण्यात आलं. पॅटमॉसचा जो बेट होता, तिथली जी भौगोलिक स्थिती होती ती प्रतिकूल स्थिती होती. तिथे खाण्याकरिता मुबलक अन्न नव्हतं, पांघरण्याकरिता व्यवस्थित वस्त्र नव्हते आणि आश्रयाकरिता अशी कोणतीच जागा नव्हती जिथे हा संत योहान त्याच्या वार्धक्यामध्ये, म्हणजे त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी वयाच्या 90मध्ये कुठे आश्रय घेऊ शकेल. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला त्या दुःखामध्ये प्रकट होतात आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रकट झाल्यावर त्याला काय म्हणतात? संत योहान म्हणतात, मी त्याला पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्या पायाशी पडलो. त्याने आपला उजवा हात मजवर ठेवून म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मी आहे. जो पहिला व शेवटला म्हणजे जो अल्फा आणि ओमेगा आहे, ख्रिस्त म्हणतात तो मी आहे, तू भिवू नको. प्रकटीकरणाचं जे पुस्तक आहे, ह्या ग्रंथाकडे, प्रकटीकरणाच्या पुस्तकाकडे जेव्हा आपण पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताने संत योहानाला त्याच्या जीवनाच्या प्रतिकूल स्थितीमध्ये जेव्हा प्रकटीकरण केलं, तेव्हा ते म्हणाले की तू हे लिहून ठेव. आणि आशिया खंडामधल्या ज्या 7 मंडळ्या, त्यांचे जे 7 दूत आहेत, त्यांना हे उद्देशून लिही. 7 हा जो फिगर आहे, हा जो आकडा आहे, तो हिब्रू संस्कृतीमध्ये, हिब्रू ग्रंथाप्रमाणे, हिब्रू साहित्याप्रमाणे तो परिपूर्णतेचा आकडा आहे, असं आम्हाला बहुतेक संशोधक आणि ईश्वर परिविज्ञानाचे अभ्यासक सांगतात. आणि त्याच्यामध्ये मग 7 समया, 7 तारे, 7 मंडळ्या, 7 जे मरी आहेत, प्लेक्स आहेत, त्याचं असं बहुतेक वेळा ह्या 7 शब्दावरती जोर देण्यात आला. आपण जेव्हा ह्या ग्रंथाकडे पाहतो, ह्या ग्रंथाचं एक वैशिष्ट्य आहे, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जे बाबेल आहे आणि नंतर प्रकटीकरणामध्ये
जे बॅबिलॉनच्या संदर्भामध्ये सांगण्यात आलं, ज्याच्या संदर्भामध्ये यशाया नबी भविष्यवाणी करतो, ते पण आम्हाला ह्या ग्रंथामध्ये प्राप्त होतं. प्रकटीकरणामध्ये दुसरी गोष्ट, जे 2 साक्षीदार आहेत, मोशे आणि एलिया, ह्यांचाही संदर्भ आम्हाला प्राप्त होतो असे ईश्वर परिविज्ञानाचे अभ्यासक सांगतात. आणखी प्रकटीकरणामध्ये ज्या 7 मरी आहेत त्याची तुलना जुन्या करारामध्ये निर्गमाच्या पुस्तकामध्ये ज्या 10 मरी किंबहुना ज्या 10 पिढ्या आल्या होत्या त्या 10 प्लेग्स आणि प्रकटीकरणाच्या 7 प्लेग्स ह्याच्या संदर्भामध्ये एका प्रकारचं प्रकटीकरण खुद्द प्रभू येशू ख्रिस्त संत यूहानाला करतात. आणि प्रकटीकरणामध्ये बागेचा उल्लेख करण्यात आला. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पण एदेनची बाग होती आणि येथे पण बाग आहे. आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण पाहतो ती एदेनची बाग, त्या बागेमध्ये असणारं वृक्ष आणि ज्या वृक्षाच्या माध्यमातून आदम आणि हवा ह्यांच्या आज्ञाभंगामुळे मानवाने जे पातक ओढवून घेतलं ते आम्हाला संत पौल त्यांच्या पत्रामध्ये आणि प्रकटीकरणामध्ये जीवनी झाड ह्याच्या संदर्भामध्ये त्याचे भाष्य करण्यात आलं आहे. आपण जेव्हा ह्या स्थितीकडे पाहतो, संत योहान ज्यांना पॅटमॉसच्या बेटावर हद्दपार करण्यात आलं, तर हद्दपार करण्याचं कारण काय होतं? त्या काळामध्ये 2 प्रकारची हद्दपारी, नेरो आणि डॉमिनिटन जो राजा होता पहिल्या शतकामध्ये, त्यांनी तसं फरमान काढलं होतं. पहिली हद्दपारी जी होती ती राजनैतिक स्वरूपाची होती. म्हणजे जर कोणी राजकीय बंड पुकारला तर त्याची संपत्तीवरती त्यांनी त्याची संपत्ती सरकार जमा करणं, त्याच्या विचारांचं आणि त्याचं व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणणं, त्याला तुरुंगामध्ये डांबणं, असे काही शिक्षा त्यावेळेस होत्या. पण धार्मिक हद्दपारी जी होती, रिलिजियस बॅनिशमेंट जे होतं, त्याच्यामध्ये हे लोक देहांताची शिक्षा द्यायचे, हे लोक ह्यांना हद्दपार करायचे. आणि संत योहानाला पॅटमॉसच्या बेटावर रिलिजियस बॅनिशमेंट, धार्मिक हद्दपारी ह्या कलमाच्या अंतर्गत त्याला हद्दपार करण्यात आलं, असं सर विल्यम रॅम्से त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात. आपण जेव्हा दानियेलाच्या जीवनाकडे पाहतो, दानियल ज्याला दारियस राजाच्या काळामध्ये सिंहाच्या गुफेमध्ये टाकण्यात आलं होतं, तेव्हा दानियल काय म्हणतो, माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाचे तोंड बंद केले आहे आणि त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण मी त्या देवासमोर निरपराधी ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही, असं दानियल त्यांच्या 6व्या अध्यायामध्ये म्हणतात. म्हणजे दानियलाला जेव्हा देहांताची शिक्षा फरमावण्यात आली होती, तेव्हा दानियल त्याचा अनुभव काय सांगतो की सिंहाच्या गुफेमध्ये असताना देखील मी माझ्या परमेश्वरासमोर निर्दोष ठरलो, माझ्या परमेश्वराने माझा न्याय केला, म्हणून त्यांनी माझा बचाव केला, असं दानियल आम्हाला त्याच्या अनुभवातून सांगतो. आणि दानियेलाच्याच पुस्तकामध्ये आपण पाहतो, शद्रक, मेशक आणि अबेदनगो जेव्हा ह्यांना अग्निपरीक्षा देण्याची वेळ येते, तेव्हा राजाला 4था इसम त्या अग्नीमध्ये दिसतो आणि तो परमेश्वराचा दूत आहे, असं परमेश्वराचा ग्रंथ आम्हाला सांगतो. म्हणून ख्रिस्त आम्हाला काय म्हणतात, मी तुम्हाला सोडणार नाही किंबहुना टाकणार नाही, तर युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हाबरोबर आहे. आणि संत योहानाला जे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण याचा 1 अध्याय 17व्या वचनामध्ये संत योहान पण त्यांचा अनुभव सांगताना काय म्हणतात, मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. म्हणजे माझ्यामध्ये काही शक्तीच उरली नाही. मी एवढा भयभीत होतो, मी एवढा चिंताग्रस्त होतो, मी एवढा तणावामध्ये होतो की माझा देह मला साथ देत नव्हता आणि मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको. परमेश्वराचा उजवा हात जो आहे तो पराक्रमाचा हात आहे, असं यशाया नबी त्याच्या ग्रंथामध्ये म्हणतो. आणि परमेश्वराच्या उजव्या हातासंदर्भामध्ये स्तोत्रसहितामध्ये दावीद राजा म्हणतो 18व्या स्तोत्रामध्ये, तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहे, आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरले आहे, तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे.
तू मला तारणरूपी ढाल दिली आहे व आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरले आहे, असं दावीद स्तोत्र 18:35 म्हणतात. आणि पुढे स्तोत्र 63 दावीद राजा म्हणतात, माझ्या जीवाने तुझी कास धरली, तुझा उजवा हात मला सांभाळून धरतो. म्हणून दर्शनशास्त्रामध्ये गुरुवर्य म्हणाले होते, ए मॅन डोंट ए बच फ्रॉम द लीपिंग फायर फॉर दॅट इज द टेस्ट ऑफ युअर ऑस्टॅरिटी. हे मनुष्य, तू अग्नी परीक्षेला कचरू नको, तू घाबरू नको, कारण ही तुझी तपश्चर्याची परीक्षा आहे. दानिएलाच्या तपश्चर्याची परीक्षा तो सिंहाच्या गुफेमध्ये होता तेव्हा सिद्ध झाली, जिथे परमेश्वराच्या दृष्टीस तो निर्दोष ठरला आणि तो राजाला म्हणतो, मी आपलाही काही अपराध केला नाही. शद्रक, मेशक आणि अबेदनको जेव्हा ह्यांना अग्निसरोवरामध्ये टाकण्यात आलं होतं, तेव्हा त्यांची जी अग्निपरीक्षा होती, तेव्हा साक्षात परमेश्वराचं दूत त्यांना तिथून तारून नेतो. आणि संत योहान जो जब्दीचा पुत्र पॅटमॉसच्या बेटावरती जेव्हा त्याला हद्दपार करण्यात आलं होतं, अगदी वार्धक्यामध्ये वयाच्या 90मध्ये, कारण हा ग्रंथच इसवी सन 80 ते 95 पहिल्या शतकामध्ये लिहिण्यात आला. म्हणजे योहानाला जे प्रकटीकरण झालं ते इसवी सन 80 ते 95 त्यांनी जेव्हा ते स्वलिखित परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे लिहिलं, तर त्याच्यावरनं आपण त्याच्या जीवनाचा अंदाज लावू शकतो, त्याच्या आयुष्याचा अंदाज लावू शकतो की तो साधारण 85 ते 90 वर्षाचा होता. आणि तेव्हा तो म्हणतो की मी अर्धमेला त्याच्या पायाजवळ पडलो, तेव्हा परमेश्वर मला, प्रभू येशू ख्रिस्त मला म्हणाले की तू भिवू नको. ते काय म्हणाले प्रभू येशू ख्रिस्त त्याला, की मी अल्फा आणि ओमेगा आहे, मी मेलेल्यामधून जिवंत आहे. आणि तो किती पराक्रमी आहे त्याचं वर्णन संत योहान प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायामध्ये करतात. जेव्हा आपण आपल्या सामाजिक स्थितीकडे पाहतो, किंग मार्टिन लुथर ज्युनियर जे लुथरन पास्टर होते, कृष्णवर्ण्यांवर अमेरिकेमध्ये जेव्हा अत्याचार होत होते, त्यांच्याकरिता जेव्हा ह्यांनी लढा दिला, तेव्हा ते त्यांच्या अनुभवामध्ये सांगतात की परमेश्वराचा उजवा हात हा माझ्याबरोबर आहे. आणि तोच अनुभव रेव्हरंड जेम्स कून जेव्हा ह्यांनी कृष्णवर्णीयांना न्याय प्राप्त व्हावा म्हणून ब्लॅक थिओलॉजीची रचना केली, तोच अनुभव जेव्हा निर्मल प्रिन्स जेव्हा आदिवासींच्या हक्काकरिता ते वाचा फोडत होते, तेव्हा त्यांनी तोच अनुभव त्यांच्या लेखणीमध्ये नमूद केला. आणि तोच अनुभव ख्रिस्ती दृष्टिकोन विश्वासमोर ठेवण्याकरिता अरविंद निर्मल जे दलित थिओलॉजीचे जनक आहेत, त्यांनी त्यांच्या थिओलॉजीमध्ये नमूद केला. देवाच्या प्रिय मंडळी, जेव्हा आपण ह्या स्थितीकडे पाहतो आणि स्वतःच्या स्थितीकडे पाहतो, आपल्या सफरिंगमध्ये आपली जी क्षमता आहे ती सिद्धीस येते. म्हणून इंग्रजीमध्ये असं म्हणतात की सफरिंग लीड्स टू ग्लोरी. आणि प्रावीण्य हे नेहमी अंतःकरणातून असतं, अंतःकरणातून प्रावीण्य असतं. एक छोटं उदाहरण देईन. एक मूर्तिकार होते, ते मूर्तीची रचना करत होते. भली मोठी मूर्ती होती आणि थोडं वरती काहीतरी असं नॉमिनल मिस्टेक होती. आणि त्याच्या शेजारी त्या मूर्तीचा फोटो होता, जो फोटो पाहून ते त्या मूर्तीची रचना करत होते. तिथून एक लहान मुलगा जात होता, तो त्या मूर्तीकडे पाहत होता आणि या मूर्तिकाराला पाहत होता की हा मूर्ती त्याच्या कारखान्यामध्ये कशी बनवतो. त्याच्यानंतर ते मूर्तिकार पुन्हा शिडी घेऊन चढले आणि पुन्हा त्यांनी चेहऱ्याकडे थोडं पॉलिश केलं. तो मुलगा म्हणाला, एवढ्यावर कोण पाहतो काका, कोणाला दिसणार आहे की तिथे काय चूक झाली. तेव्हा तो मूर्तिकार म्हणतो, एवढ्यावर माणूस जरी पाहत नसेल, पण मी ही मूर्ती निर्माण करतो, मी पाहतो आणि माझ्या देवाला माहीत आहे की मी कशी निर्माण करतो. म्हणजे माझ्यावर पण नियंत्रण आणि निगराणी ठेवणारा कोणीतरी वर बसला आहे. आणि तो मुलगा त्यांच्याकडे पाहत राहतो. तेव्हा ते म्हणतात, हे पहा, प्रावीण्य जे आहे ते लोकांना दाखवण्याकरिता नसतं, प्रावीण्य हे आतून यावं लागतं. आणि जेव्हा आम्हाला आयुष्यामध्ये विविध प्रकारच्या समस्यांना सामना करावा लागतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आमची जी क्षमता आहे, आमचं जे प्रावीण्य आहे, त्याची खरी परीक्षा असते. ॲरिस्टॉटल नेहमी म्हणायचे की अन्नाची चव भुकेच्या मात्रेवरती अवलंबून असते. आपल्याला किती आवडतं आणि किती चविष्ट खावंसं वाटतं त्याला महत्त्व नाही. ॲरिस्टॉटल म्हणायचे, ज्या वेळेस तुम्हाला भूक लागते आणि त्या भुकेची मात्रा तीव्र असते,
तेव्हा तुम्हाला जे खाण्यास प्राप्त होतं, तेव्हा त्या खाण्यामधून जो आनंद तुम्हाला प्राप्त होतो तो तुमच्या अन्नाची खरी चव ठरवतो. म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन देखील म्हणायचे की प्लॅटोच्या तत्वामध्ये आम्हाला ईश्वर दिसतो, प्लॅटोच्या तत्वामध्ये आम्हाला दैवीपण दिसतं, पण त्याचं प्रतिबिंब आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. देवाच्या प्रिय मंडळी, जेव्हा ह्या वचनावरती आपण चिंतन करतो आणि स्वतःच्या जीवनाकडे पाहतो, दानियल जो होता त्याच्या जीवनाच्या प्रतिकूल स्थितीमध्ये सिंहाच्या गुफेमध्ये त्याला ईश्वरी अनुभव प्राप्त झाला आणि परमेश्वराच्या दृष्टीने तो निर्दोष ठरला आणि परमेश्वराने तेथे त्याच्या जीवाचंच रक्षण केलं नाही तर त्याला तेथून त्यांनी सही सलामत बाहेर काढलं. शद्रक मेशक अबेदनोगोच्याही जीवनामध्ये तशीच घटना होती की परमेश्वराचा दूत त्यांच्याबरोबर त्या अग्नीमध्ये चालत होता आणि तोच अनुभव ज्याला प्रकटीकरण झालं, जो जब्दीचा पुत्र संत योहान, तो म्हणतो जेव्हा मी अर्धमेला होतो, माझी जी स्थिती होती ती एवढी प्रतिकूल होती की माझ्यामध्ये ताकदच राहिली नव्हती. मी तीव्र चिंतेमध्ये आणि ताणामधून तेव्हा जात होतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मला म्हणाले की मी अल्फा आणि ओमेगा आहे, मी सुरुवात आणि शेवट आहे आणि तू भिवू नको. आणि त्यांनी त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवून म्हटले, भिवू नको, जो पहिला आणि शेवटला आणि जो जिवंत तो मीच आहे. देवाच्या प्रिय मंडळी, सद्यस्थितीकडे जेव्हा आपण पाहतो, सद्यस्थिती पाहत असताना बहुतेकांचा रोजगार गेला, बहुतेकांचे सॅलरीजमध्ये खूप डिडक्शन्स झाले, काही प्रियजन जे आहेत आपल्या कुटुंबामधले ज्यांना ह्या महामारीची बाधा निर्माण झाली, माझ्याही कुटुंबामध्ये बहुतेकांना झाली, आपण प्रार्थना करत आहात म्हणून मी आपले आभार मानतो. असे बहुतेकांना ह्या समस्येमधून जावं लागतं. तेव्हा आम्हाला विविध प्रकारची चिंता आणि ताण यांनी ग्रासलेलं असतं आणि त्याच्याने आपण भयभीत न होता त्याला आपण कसं सामोरे जातो, आपण त्याच्याशी लढतो, हा आमचा चिंतनाचा विषय. दानियल ज्या विश्वासाने स्वतःला प्रस्तुत करतो, शद्रक मेशक आणि अबेदनोगो ज्या श्रद्धा विश्वासाने त्यांचा विश्वास कृतीमध्ये आणतात, तेच प्रकटीकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त संत योहानाला म्हणतात, त्यांचा उजवा हात त्याच्यावर ठेवून की मी पहिला आणि शेवटला आहे. आपल्या पूर्वी ख्रिस्त होते, आपल्या बरोबर ख्रिस्त आहे आणि आपल्या नंतर देखील ख्रिस्त आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, अहो कष्टी व भाराक्रांतजनो तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी तुम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर मी तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिला आहे. आणि दावीद राजा स्तोत्र 33 म्हणतो, मृत्यूछाईच्या दरीतूनही मी जात असतो तरी कोणत्याही अरिष्टास भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहे. आपण जेव्हा या वचनावरती आणि प्रकटीकरण पहिला अध्याय 12 ते 20 वचनावरती जेव्हा आपण चिंतन करतो, प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य ह्याचं वर्णन करण्यात आलं. लेखक म्हणतो 7 मंडळ्या ज्या आहेत आशियातल्या त्यांच्या देवदूतांकरिता हा संदेश आहे. त्या मंडळीपैकीच आपण एक आहोत, कारण ख्रिस्त आपले मस्तक आहेत आणि आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अविभाज्य भाग आहोत. म्हणून ख्रिस्त म्हणाले, माझी वचनं जर तुमच्यात आणि तुम्ही मजमध्ये राहिलात तर तुम्ही फळ द्याल. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो, त्याची कृपा तुम्हा प्रत्येकावर निरंतर राहो. आमीन. एक अनाउन्समेंट आहे. सर्व चर्च मेंबर्सला विनंती आहे की त्यांनी आपापल्या फोन्सवर गुगल मीट ॲप हा ॲप्लिकेशन डाउनलोड करावा, जेणेकरून आपण एकत्र प्रार्थनेसभेत येऊ शकतो. सुंदर अशा संदेशासाठी पाळकसाहेब तुमचे खूप खूप धन्यवाद. आता आपण दानार्पण घेऊया. दानार्पणासाठी गीत क्रमांक 510 घेऊया. प्रियांनो, आपण काय मिळविले त्यावर आपली लायकी अवलंबून नाही. आपण धन व प्रसिद्धी मिळवितो यालाही महत्त्व नाही. ज्या केवळ एका गोष्टी संबंधाने आपण निश्चित व्हायचे आहे ते म्हणजे आपण येशूच्या नावावर भरोसा ठेवला आहे का. कारण संपत्ती ही फक्त त्यांच्यासाठी आशीर्वादित ठरते जे तिच्याद्वारे इतरांना आशीर्वादित करतात.
प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तात्रंदीन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. मना उकळी फुटावी आता प्रेरणा मिळावी. आता प्रेरणा मिळावी. आता प्रेरणा मिळावी. आता प्रेरणा मिळावी. पायाचा सुद करावे तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझा अमूल्य प्रसाद वाणी गाओ स्तुतिवाद. वाणी गाओ स्तुतिवाद. वाणी गाओ स्तुतिवाद. वाणी गाओ स्तुतिवाद. सोने रूपे हे तू घ्यावे मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. आता आपण दानावर आशीर्वाद मागूया. धन्यवाद 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 राजांचा राजा प्रभूंचा प्रभू अब्राहम इसाक आणि याकोबाचा जिवंत देव. तो आमचा देव तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो देवप्पा. देवप्पा परत एकदा धन्यवाद देतो देवप्पा. आजचा हा दिवस दाखवला देवप्पा. आमच्या लाईफमध्ये ॲड केला देवप्पा. आम्हाला सगळ्यांना तू एकत्रित केलं देवप्पा या ऑनलाईन चर्च सर्व्हिसद्वारे. त्यासाठी धन्यवाद देतो देवप्पा. देवप्पा या दानावर तुझा आशीर्वाद पाठव देवप्पा. देवप्पा ज्या लोकांनी दिलंय देवप्पा त्यांना ब्लेस कर देवप्पा. जे लोक देऊ नाही शकले देवप्पा त्यांना पण तू ब्लेस कर देवप्पा. देवप्पा या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढासाठी होऊ दे देवप्पा. ही माझी प्रार्थना देवप्पा.
हर एक गोष्टीसाठी कोटी कोटी धन्यवाद येतो. मान, महिमा आणि गौरव तुझ्या नावाला आताने सर्व काळ असो. येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना मागतो म्हणून तू ऐक. आमेन. इथून पुढे प्रभू भोजनाची विधी होईल आणि ही सर्व्हिस आणि इथून पुढचं चर्च मी रेव्हरेंड योगेश मायकल वार यांच्या हाती सोपवतो. महिन्याचा पहिला रविवार असल्याकारणाने आपण प्रभुभोजन किंवा पवित्र सहभागिता या विधीत संमिलित होणार आहोत. आम्ही जरी पवित्र भवनात परमेश्वराच्या सानिध्यात संतजनांच्या मंडळीसोबत बसून या ठिकाणी एकत्र जमू शकलो नाही, तरी देखील आपण आपापल्या घरी जेव्हा इथे या भाकरीचं आणि द्राक्षरसाचं समर्पण केलं जाईल, आपण आपापल्या घरी भाकरीचे किंवा चपातीचे किंवा ब्रेडचा तुकडा आपल्या समोर ठेवून, त्याचप्रमाणे द्राक्षारस असेल तर उत्तमच, परंतु द्राक्षारस नसेल तर लिंबू पाणी किंवा शीतपेय कुठलंही जे आपल्या घरात उपलब्ध असेल ते आपण द्राक्षारस याचं रूप म्हणून वापरू शकू. आपण या प्रभुभोजनाच्या विधीत सम्मिलित होऊया. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त, तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्यांपाजाऱ्यांशी प्रेमाने व उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञानुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या सर्व वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. पापांगीकाराच्या या प्रार्थनेत आपण सर्वजण एकत्रित होऊन म्हणू. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपासागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे उपरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्यात सद्वृत्ती बळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु ज्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. यास्तव हे दयाघन प्रभू,
तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्यात सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठायी राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर व द्राक्षारस यांचा स्वीकार करू दे. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वर आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा अशी आपल्या शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. यास्तव हे दयाळू पित्या, आम्ही तुला अतिनम्रतेने विनवितो की तू आमचे ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षारस त्याचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. आमेन. आपण प्रार्थना करू. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास्तव दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र अपवित्र अपवित्र सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. आपल्या समोर ठेवण्यात आलेली भाकर आपण आपल्या आपल्या हाती घेऊ आणि या वचनानंतर आपण ती खाऊ. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ ही घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या योगाने पोषण करून घ्या. आमेन. त्याचप्रमाणे द्राक्षारसाचा जो पेला आपल्या समोर ठेवण्यात आलेला आहे तो आपण घेऊ आणि या वचनानंतर आपण ते पिऊ. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले त्याच्या स्मरणार्थ हे प्या व उपकार माना. आमेन. आपण आपल्या गुडघ्यांवर असतानाच
ही प्रार्थना सर्वजण मिळून म्हणू. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे नम्रदास मनापासून तुला विनंती करीतो की तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा हा स्तवनाचा व उपकार स्मरणाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण ह्या योगे व त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेच्या योगे आम्हास व तुझ्या संपूर्ण मंडळीस पातकांची क्षमा व्हावी व त्याच्या यातनांमुळे प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे. आणि हे प्रभू, इथल्या येथे आता आमचे योग्य पवित्र व जिवंत बलिदान व्हावे म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा व देह तुझ्यासमोर ठेवून अर्पण करतो. आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आग्रहाने विनवितो की ज्या आम्ही हे प्रभुभोजन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर. आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकांमुळे तुला बलिदान करावयास योग्य नाही, तरी आम्ही तुला आग्रहाने विनवितो की आमच्या अपराधांची क्षमा करून हे आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा यांचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याकडून व त्यासहित पवित्र आत्म्याच्या ऐक्याने हे सर्वसमर्थ पित्या तुला पूर्ण आदर व गौरव युगानुयुग असो. आमेन. मंडळी कृपा करून आपल्या जागेवर उभी राहील. आपण या प्रार्थनेत संमिलित होऊ. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्वसमर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकारस्तुती करीतो. हे प्रभो, एकुलत्या एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभो परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण आशीर्वाद प्राप्त करू. परमेश्वराची शांती जी आम्हा सर्वांच्या बुद्धी आणि कल्पने पलीकडची आहे, ती शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासात, त्याच्या प्रीतीत, त्याच्या भयात आणि त्याच्या ज्ञानात सदोदित स्थिर ठेव. आता आपला देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता, त्याकडून मिळणारं आरोग्य, सुख, शांती आणि समाधान आम्हापैकी प्रत्येकांबरोबर आता या युगात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदोदित असो. आमेन.